साईराम फ्रेंड्स, तर सध्या आपण आता पेलारला, कारण की आपल्या गाडीत गॅस नाही, म्हणजे आपल्या सेटानीत गॅस नाही आणि आलेलो आपण गॅस भरायला, कारण की बरमाशेलला तर काय गॅस आहे नाही. आणि लाईन बघू शकता तुम्ही भाई, भरपूरच मोठी लाईन आहे. काय मला नाही सांगता 1 तास तरी इकडे जाईल. तुम्ही टाईम बघू शकता किती वाजलेत. 1 वाजून 40-50 मिनिटं झाले समजा. आणि समोर जी टावर आहे ना, ते टावर बिवर काहीच नव्हता भाई, एक टाईम होता. आणि आता तर टावर बिवर सर्व उभे व्हायला लागले. तिकडे पण काम चालू आहे, आता उभ्या झाले आहेत. तिथे पण एक पेट्रोल पंप आहे. मी जाणार होतो डानूबागला, पण तिकडे डानूबागला पण भरपूर लाईन असेल, कारण की गाड्याच नाही कुठे गॅसचं काय करणार आहे. तर चला बघू आता आपला नंबर कधी येतो ते, तोपर्यंत आराम करू सेटानीमध्ये. अजून काय, चला फ्रेंड, फायनली नोजल जवळ तर पोहोचलो, पण एक नोजल खराब झाला आहे. तो एकच नोजल चालू आहे. आता या बाईच्या याला तर नोजल लावला आहे, मग आपण फिरून तिकडे लावू आपली सेटानी. म्हणजे आपल्याला भेटलेला आहे गॅस. आणि टाईम किती गेला आहे, अर्धा तास गेला आहे पकडा. तर चला त्यांची फुल करून पंपावरनं तर निघालो फ्रेंड्स. पण ब्रिज जवळ एवढा जाम आहे ना की 5 मिनिटं झाली थांबलो. आता गाड्या आल्यात बघा कसली. ते पण व्हिडिओ चालू केला तेव्हा गाड्या आल्यात. आणि हलून कुठे इथे थांबल्या परत. एवढा बेकार जाम आहे ना, पण एवढा पट्टा. आणि फ्रेंड जरा ही रिक्षा बघा, काय फुल 10 सीट 12 सीट जेवढ्या सीट बसवायच्या तेवढ्या बसवून द्या बिंदास. काय बघू शकता, फुल स्टेरिंग गिरिंग दिलेली आहे भाई. एक वेगळी वाईब आहे याची, पण खतरनाक आहे ना फ्रेंड. गॅस भरून आलो, तुम्हाला ती एक रिक्षा दाखवली आणि स्टेशनला जाऊन आपले 2 छोटेसे फॉलोअर्स भेटले भाई. असा सपोर्ट करत राहा आपल्याला. काय चला, थँक्यू सो मच. स्टेशनवरनं ते आपले 2 छोटेसे फॉलोअर्स घेऊन आलो, त्यांना फादरवाडीला सोडला, तुम्हाला दाखवला पण. आणि पोहोचलो आपण आता वसई वाट्याला. तर चला आजसाठी तर एवढा, भेटू नेक्स्ट ब्लॉगला. चला मग साईराम, टाटा, बाय बाय.